नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की आपण कोणाचं वाईट करत नाही, सगळ्यांशी प्रामाणिक राहतो, लोकांना मदत करतो, तरीसुद्धा आयुष्यात त्रास आपल्यालाच का होतो? जास्त का होतो? जे लोक फसवतात, खोटं बोलतात, ते कधी कधी आनंदात दिसतात आणि जे मनाने चांगले असतात ना, त्यांच्याच आयुष्यात देव वारंवार परीक्षा का घेत असतं बरं? आज आपण आयुष्याचं एक मोठं सत्य समजून घेणार आहोत. चांगल्या लोकांनाच खूप त्रास का होत असतो आणि खरं कारण काय आहे ते. याचा अर्थ असा की देव किंवा आयुष्य चांगल्या लोकांची परीक्षा घेतो, कारण चांगल्या लोकांमध्ये अडचणींना सामोरं जाण्याची ताकद असते. उदाहरणार्थ झालं तर एखादा माणूस खूप प्रामाणिक असतो, तो नेहमी लोकांना मदत करतो, पण कधी कधी त्यालाच लोक फसवतात किंवा धोका देतात. तरीसुद्धा तो माणूस आपला चांगुलपणा सोडत नाही, कारण त्याला माहिती असतं वाईट माणूस काही काळासाठी जिंकतो, पण शेवटी जिंकतो तो नेहमी चांगुलपणाच. आपण आयुष्यात अनेकदा पाहतो, एखादा माणूस खोटं बोलतो, लोकांना फसवतो आणि थोड्या वेळासाठी पुढे जातो, पण तो आनंद कायमचा नसतो. एक दिवस सत्य बाहेर येतं आणि लोकांना कळतं की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे, आणि शेवटी आदर मिळतो तो त्या चांगल्या माणसालाच. म्हणून खरेच वागा. खोटं थोड्या दिवसांसाठीच साथ देत असतं, म्हणून बोललेले कधीही वाया जात नाही. चांगल्या लोकांना दुःख येतं, पण त्यांचा आत्मा कधी हरत नाही. चांगला माणूस कधीही दुसऱ्याचं वाईट करू शकत नाही. कोणी त्याच्याशी वाईट वागलं तरी तो तसंच वागत नाही, कारण त्याच्या मनात द्वेष नसतो. मित्रांनो, आयुष्यात कधी कधी आपण ज्या लोकांसाठी खूप काही करतो, तेच लोक आपल्याला सोडून जातात. ज्यांना मदत केली तेच लोक आपल्याला विसरतात, आणि तेव्हा मनात एकच प्रश्न येतो, मी इतका चांगला असताना माझ्यासोबत नेहमी असं का होतं बरं? परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, चांगुलपणा ही कमजोरी नसते, तो तुमचा सर्वात मोठा गुण असतो. चांगल्या माणसाला कधी कधी त्रास होतो, पण त्याचं मन स्वच्छ असतं, आणि स्वच्छ मन असलेला माणूस आयुष्यात नक्की जिंकतो. म्हणूनच मित्रांनो, आयुष्यात काहीही झालं तरी आपला चांगुलपणा सोडू नका. लोक बदलू शकतात, वाईट लोक काही काळासाठी जिंकतात, पण इतिहास नेहमी चांगल्या लोकांचाच बनतो. म्हणूनच आयुष्यात काहीही झालं तरी आपला चांगुलपणा सोडू नका. लोक बदलतील, परिस्थिती बदलेल, पण तुमचा स्वभाव बदलू देऊ नका, कारण वाईट लोक काही दिवस लक्षात राहतात, पण चांगले लोक आयुष्यभर लोकांच्या सोबत असतात. मित्रांनो, आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती आली तरी एक गोष्ट कधीही विसरू नका, चांगुलपणा कधीच वाया जात नाही. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर काही वर्षांनी, पण तुमच्या चांगुलपणाचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. कधी लोकांच्या रूपात, कधी आदराच्या रूपात, कधी देवाच्या आशीर्वादाच्या रूपात. म्हणूनच आयुष्यात काहीही झालं तरी आपला चांगुलपणा कधी सोडू नका, कारण वाईट लोक काही काळ जिंकतात, पण शेवटी जिंकतो तो नेहमी चांगुलपणा. जर तुम्हालाही वाटत असेल की चांगुलपणा कधी वाया जात नाही, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.